आज ना थोडं खूप महत्त्वाच्या विषयावर मला बोलायचं होतं. काही कमेंट्स आल्या होत्या, काही सोबत बोलणं झालं, काही मुलांसोबत बोलणं झालं, काही मुलांच्या पॅरेंट्ससोबत बोलणं झालं, की यार आमच्या मुलाला, आमच्या मुलीला ₹5,00,000, ₹10,00,000, ₹20,00,000 खर्च केला. आम्ही इंजिनिअरिंग केली, आम्ही ग्रॅज्युएशन घेतलं, डिग्री घेतली, पण आता जॉब मिळत नाहीये. आणि काही जण तर असे बोलले, की यार ज्यांना बी-एस-सी केली किंवा काही जे काही असेल समजा कुठलीही डिग्री केली, एखादा म्हणजे काहीतरी बी-ए वगैरे केलं, बी-एस-सी केली, कोणत्याच ग्रॅज्युएशनला मी असं नाव ठेवत नाही. बट असं काहीतरी एक सर्टिफिकेट घेतलं किंवा काय आणि कोर्स करून आय-टीमध्ये 5-5, 6-6 डिजिटच्या सॅलरीवरती आहेत. मग आम्ही काय चूक केली? आमचं काय? तर मी डिग्रीला कधीच म्हणजे वेस्ट म्हणणार नाही किंवा काय नाही. पण डिग्री कधी वेस्ट आहे, पण जेव्हा तुम्हाला ती डिग्री ॲज अ पेपर वाटते आणि तुमच्याकडे नॉलेज नाहीये, तर ती तुमची डिग्री ॲज अ वेस्टच आहे. आज इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सविस्तर पूर्ण एक्सप्लेन करतो, की ती डिग्रीचा काय उपयोग आहे, स्किलचा काय उपयोग आहे आणि जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल, तर स्किल महत्त्वाचा किंवा डिग्री महत्त्वाची. एम-एन-सीमध्ये पण, मिड कॅपमध्ये पण आणि स्टार्टअपमध्ये पण. इन डिटेलमध्ये आपण डिस्कस करूयात. बिफोर दॅट चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. खूप महत्त्वाचे व्हिडिओज आपण ह्या चॅनलवरती घेऊन येत असतो. सो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे यार, डिग्री किंवा स्किल्स. आपण इंजिनिअरिंग मी पण एक इंजिनिअरिंग केलेलं आहे. 4 वर्ष इंजिनिअरिंग केले आहे. ऑलमोस्ट 10 ते 12 लाख रुपये खर्च केलेले आहेत 2015च्या त्यावेळेस. आणि आता तर खूपच म्हणजे यार पुण्यातली, मुंबईची फीस तर 3-3, 4-4 लाख रुपये आहे पर इयरली. आणि मुलांना जॉब नाही आहेत. घरून पण टेन्शन आहे. मुलांचं पण फ्रस्ट्रेशन आहे. एवढे पैसे खर्च केले. आम्ही स्टडी करतो, पण काय जॉब लागत नाही आणि बाकीचे कोणी पण काही कोण एखादा कोर्स करतो आणि त्या कोर्स करणाऱ्या मुलाला किंवा मुलीला डायरेक्टली 3-3, 4-4, 5-5, 10-10 लाखाचं पॅकेज पण भेटतं किंवा बियॉन्ड दॅट ते पण चांगलं भेटतं. तर आपण मग असं म्हणू शकतो की माझी डिग्री वेस्ट आहे म्हणून. तर डिग्री वेस्ट नाहीये. डिग्री वेस्ट नाहीये, कारण जे डिग्री ज्यांनी केली ना, त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, फाउंडेशन, त्यांचं जे काही पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, कुठल्याही ॲप्लिकेशनला बघा किंवा काय म्हणा, थिंकिंग करायचं किंवा जे पण काही करायचं आहे, न्यू काही थॉट्स आहेत, तर हे खूप डिफरंट आहेत. मग तुमचे ते प्रोजेक्टवरती असतील किंवा तुमचे ते कोडिंगवरती असतील. आणि कसं आहे ना, की जर डिग्री आहे आणि डिग्रीच्या जोरावर तुम्ही जर जॉब बघत असाल, तर हे नाहीये. हे पॉसिबल नाहीये. हां, आतापर्यंत तुम्ही जर म्हणाले एम-एन-सी कंपनी काय म्हणते, की मला हा इंजिनिअरिंगवाला पाहिजे, मला 60% वाला पाहिजे, मला का असं पाहिजे. 1 वर्ष, 2 वर्ष एक्सपिरियन्स होऊन द्या तुम्हाला. तुमचं बॅकग्राऊंड तुम्हाला कोणीच नाही विचारत. तुम्हाला फक्त विचारता आता तर असं झालंय, की तुम्ही बॅकग्राऊंड सोडा. तुम्हाला जर फर्स्ट ॲज अ फ्रेशर जॉब पाहिजे असेल ना, फक्त बघता, की यार तुमचं स्किल काय आहे? कंपनी काय बघते माहिती आहे सध्या? हा कॅन्डिडेट जॉब करू शकतो का? हा कॅन्डिडेट प्रॅक्टिकल काही गोष्टी आहेत त्या हँडल करू शकतो का? आणि हा कॅन्डिडेट क्विक लर्नर आहे का? तर या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. या 3 गोष्टी जर एखाद्या कॅन्डिडेटला येत असेल ना, तर स्टार्टअप असेल, मिड कॅप असेल किंवा एम-एन-सी असेल, त्या त्या कॅन्डिडेटला हायर करते. तर या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर मग जर समजा तुमच्याकडे डिग्री आहे आणि जर तुमच्याकडे स्किल नाही, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नॉलेज नाहीये, तर तुम्हाला आय-टीमध्ये एंट्री करणं खूप मुश्किल आहे. म्हणजे आपण स्किलवरती फोकस करायला. कारण आजकाल काय झालंय ना, तुमचं कुठलंही बॅकग्राऊंड असू द्या, बॅकग्राऊंड बघत नाहीत. आधी कसं होतं ना, तुम्ही डिग्री केली, मग तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, मग तुम्ही करू शकता. आपण एक पॉडकास्ट घेतला होता. आय थिंक माझं नाव लक्षात नाही, सॉरी. बट एक तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता. मी स्क्रीनवरती पण त्याचं हे दिलं वाटतं थंबनेल. आ, 12वी नंतर कोडिंग स्टार्ट केली. कोडिंग स्टार्ट केली, ॲप्लिकेशन बनवले, बी-ए साइडला बी-ए साइड बाय साइड त्यांनी ग्रॅज्युएशन केलं. सेकंड इयर असताना त्याला क्लायंटनी म्हणजे चांगलं पॅकेज त्याला म्हणजे अबोव्ह 10 प्लस पॅकेज देऊन त्याला हायर केलं. बघा, म्हणजे त्याला काही विचारलं का, की तुझी कोडिंग म्हणजे तुझं ग्रॅज्युएशन काय आहे? तुझी डिग्री काय आहे? किंवा काही नाही. त्यांनी मोबाईल ॲप्लिकेशन वगैरे पण बनवले, लाईव्ह केले. त्यांनी प्रॉपर स्टडी केला. प्रॉपर त्यांनी जे काही असेल म्हणजे असं नाहीये हां, असं म्हणू शकतो किंवा फायनान्शियलमुळे किंवा काय त्याचं एक्स-वाय-झेड रिझन असतील. त्यामुळे त्यांनी इंजिनिअरिंग करू शकला नाही किंवा काही शिकू नाही. पण त्यांनी नॉलेज गेन करणं तर नाही थांबवलं. त्यांनी स्किल सेट लर्न करणं तर नाही नाही थांबवलं. मग हे कुणी पण करू शकतं. सो मी हे सांगेल, की तुमची डिग्री आहे ना, ती वेस्ट नाहीये. बट जर तुमची डिग्री आणि तुमच्याकडे प्लस नॉलेज नसेल ना, तर तो फक्त एक पेपर आहे. त्या पेपरला तुम्ही काहीच व्हॅल्यू नाही आज. 0 व्हॅल्यू आहे. जर तुमच्याकडे स्किल सेट असेल ना, तर तुम्ही डिग्री बघणार बी नाही. स्किल सेट असेल ना, त्याला म्हणा. डिग्री प्लस स्किल सेट असेल तर तुम्हाला जॉब लागेल. फक्त डिग्रीच्या जीवावर तुम्ही जर बघत असाल ना, तर जॉब लागणार नाही. आणि बाकीच्याकडे
जर चांगलं प्रॉपर ग्रॅज्युएशन नाही किंवा डिग्री नाही आहे, तुम्हाला ते कधीच ओव्हरटेक करून जातील. 100% 101% सांगतो मी तुम्हाला ते ओव्हरटेक करतीलच. सो माझं फायनल हेच राहील, की तुम्ही तुमच्याकडे नॉलेज असेल ना, तुम्हाला आय-टीमध्ये जॉब भेटेल. प्रॉपर प्लॅन करा, प्रॉपर रिझ्यूमे बनवा. नोकरीवरती LinkedInवरती जे पण काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावरती जॉब नीट सर्च करा. तुमची जी काही डिग्री असेल, प्रोजेक्ट असेल, जे असेल ते सगळं मेन्शन करा. बट त्याच्यासोबत स्किल तुमचे कोणते-कोणते आहेत, तुम्ही कुठल्या-कुठल्या स्किल करू शकता, कुठल्या-कुठल्या प्रोजेक्टवरती काम केले, कुठल्या फ्रीलान्सिंगचे प्रोजेक्ट केलेत, कुठले इंटर्नशिप केलेत, तुम्ही काय केले, हा डेटा पण त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. सो तो पण तुम्हाला मेन्शन करायचा आहे. सो येस, ज्यांची डिग्री आहे त्यांनी टेन्शन घ्यायचं काम नाही. फक्त स्किल वाढवायचं आहे आणि ज्यांची डिग्री नाहीये त्यांना त्यांना तर माहिती आहे ते डायरेक्टली क्लासेस वगैरे लावून डायरेक्टली त्यांना जॉब लागते. सो मी हेच सांगेल की स्किलवरती फोकस करा, प्रोजेक्टवरती फोकस करा, इंटर्नशिपवरती फोकस करा, लाईव्ह प्रोजेक्टवरती, फ्रीलान्सिंगवरती एक्सपिरियन्स घ्या, मॉक इंटरव्ह्यूज घ्या आणि तुम्हाला तुम्ही जॉब रेडी होऊन तुम्ही डायरेक्टली जॉब इंटरव्ह्यूज देऊ शकता आणि येस, ऑफर लेटर तुम्हाला 101% भेटेल. सो जे पण कोणी म्हणजे डिग्रीवाले किंवा नॉन डिग्रीवाले जे पण लोकं हा व्हिडिओ बघत असतील, तुमचं काय मत आहे? हे पण मला नक्कीच कमेंटमध्ये नक्की सांगा. जेवढं मला वाटलं तेवढं मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलं. बट कॉन्फिडन्स लूज करून घेऊ नका. नक्कीच तुम्हाला एक दिवस तुमची एक अपॉर्च्युनिटी येणार आहे आणि ती अपॉर्च्युनिटी संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.